हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स. 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स दिलेले आहे, त्याची आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया, इंग्लिशमध्ये मीनिंग बघूया, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि काही इडम्स अँड फ्रेजेस सुद्धा दिलेले आहे यामध्ये. आणि जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्या एक्झाम्पल्सचं तुम्ही स्वतःच्या मनाने करून बघा कन्व्हर्जन, की आणि काय होतं त्या वर्डचं मीनिंग त्या सेंटेन्समध्ये ते सुद्धा एकदा तुम्ही करून बघा आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. इझी सेंटेन्स तयार केलं तरी चालते, फक्त तुम्हाला याकरता सेंटेन्स तयार करायला सांगते मी, कारण की तो वर्ड तुम्ही सेंटेन्स मध्ये कसा यूज कराल हे तुम्हाला कळून येईल त्याच्यामुळे. ओके, सो स्टार्ट करूया. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे प्रोपेल. PROPEL, प्रोपेल. सो प्रोपेलचं मिनिंग काय होतं? टू कॉज समथिंग टू मूव्ह फॉरवर्ड, टू पुश ऑर मूव्ह समथिंग समवेअर, ऑफन विथ अ लॉट ऑफ फोर्स. म्हणजेच काय करणे, प्रोपेल करणे म्हणजे काय करणे, तर कशाला तरी मूव्ह करणे, पुढे ढकलणे. ओके, मूव्ह फॉरवर्ड म्हणजे पुढे ढकलणे, पुश करणे, लोटणे, याला काय म्हटलं जातं, प्रोपेल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये याचं मीनिंग काय होतं? पुढे ढकलणे, पुढे चालवणे, लोटणे, नेणे, सोडणे, हे सगळं जे आहे काही पण पुढे नेणे, किंवा आपण म्हणू शकतो की एखाद्याला प्रेरित करणे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, प्रोपेल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं प्रोपेलचं? पुढे चालवणे, ढकलणे, लोटणे, नेणे, सोडणे, आणखी काय होतं तर प्रेरित करणे. ओके, सो प्रेरित करणे सुद्धा काय होतं, प्रोपेल होतं. म्हणजे कोणाला तरी आपण प्रेरणा देताय समोर जाण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, त्याला सुद्धा म्हटलं जातं प्रोपेल. सो प्रोपेलचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये परत एकदा बघूया. टू कॉज समथिंग टू मूव्ह फॉरवर्ड, टू पुश ऑर मूव्ह समथिंग समवेअर, ऑफन विथ अ लॉट ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स लावून ढकलणे. ओके, ढकलणे, फोर्स लावून. ओके, त्याला आपली फोर्स म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की ताकदीने. ओके, ताकद लावून त्याला पुढे चालवणे, ढकलणे, नेणे, सोडणे, लोटणे, त्याला म्हटलं जातं प्रोपेल. आणि आणखी काय होतं, प्रेरित करणे सुद्धा म्हणजे होतं प्रोपेल. सिनोनिम्स आहेत पुश, शो, थ्रस्ट, ड्राईव्ह. आणि अँटोनिम्स आहेत रिस्ट्रेन आणि हिंडर. ओके, सो सिनोनिम्स आहेत प्रोपेलचे पुश, शो, थ्रस्ट आणि ड्राईव्ह, आणि अँटोनिम्स आहेत रिस्ट्रेन आणि हिंडर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे लुक्रेटिव्ह. LUCRATIVE. लुक्रेटिव्हचं मिनिंग आहे प्रोड्युसिंग मच मनी ऑर मेकिंग अ सिग्निफिकंट प्रॉफिट. म्हणजेच काय करणे, लाभप्रद. ओके, हे हिंदीमध्ये आहे. हिंदीमध्ये काय होतं, लाभप्रद याचा अर्थ होतो लुक्रेटिव्हचा. आणि मराठीमध्ये काय अर्थ होतो तर नफा देणारा किंवा फायदेशीर, किफायतशीर, त्याला म्हटलं जातं लुक्रेटिव्ह. प्रोड्युसिंग मच मनी ऑर मेकिंग अ सिग्निफिकंट प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे होता फायदा, नफा. ओके, सो मराठीमध्ये काय होतं लुक्रेटिव्हचं मिनिंग फायदेशीर, किफायतशीर, नफा देणारा. सो बघूया आपण, तुम्हाला लिहून देते एकदा. मराठीमध्ये होतं याचं मिनिंग फायदेशीर, लाभदायक, किफायतशीर आणि नफा देणारे. ओके, सो लुक्रेटिव्हचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं प्रोड्युसिंग मच मनी ऑर मेकिंग अ सिग्निफिकंट प्रॉफिट. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं लाभप्रद, आणि मराठीमध्ये मिनिंग होतं फायदेशीर, लाभदायक, किफायतशीर आणि नफा देणारे. सिनोनिम्स आहेत प्रॉफिटेबल, वर्थवाईल, रिम्युनरेटिव्ह आणि बेनिफिशियल. आणि अँटोनिम्स आहेत अनप्रॉफिटेबल आणि लॉस मेकिंग. सिनोनिम्स आहेत लुक्रेटिव्हचे, परत सांगते तुम्हाला, प्रॉफिटेबल, वर्थवाईल, रिम्युनरेटिव्ह आणि बेनिफिशियल. आणि अँटोनिम्स आहेत अनप्रॉफिटेबल आणि लॉस मेकिंग. सेंटेन्सेस तुम्ही एकदा बघा ट्राय करून, किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा इझी सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट आहे इडम. ओके, सो काय इडम आहे इथे, पुट समवन इन अ शेड. पुट समवन इन द शेड हा इडम दिलेला आहे. याचं मिनिंग होतं टू बी सो गुड दॅट अनदर पर्सन ऑर थिंग डज नॉट सीम इम्पॉर्टंट ऑर वर्थ व्हेरी मच. म्हणजेच काय तर दुसऱ्या व्यक्तीपेक्षा स्वतःला खूप वरचढ दाखवणे. ओके, खूप चांगलं दाखवणे, त्याला म्हटलं जातं पुट समवन इन द शेड. किंवा आपलं काहीतरी असं काही करणे की आपल्या चमक समोर दुसऱ्याचं जे आहे त्याला, दुसऱ्याला कमी दाखवणे, त्याला म्हटलं जातं
पुट समवन इन द शेड म्हणजेच आपण काहीतरी असं करणे की आपल्या चमक समोर दुसरा जो आहे तो काय फिका दिसू लागणे, त्याला म्हटलं जातं पुट समवन इन द शेड. सो बघूया आपण मराठीमध्ये काय होता याचा अर्थ. दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक सरस, सरस म्हणजे चांगलं, ओके, सरस ठरणे किंवा आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्याची चमक फिकी करणे. ओके, सो काय होतं पुट समवन इन द शेड म्हणजेच टू बी सो गुड दॅट अनदर पर्सन और थिंग डज नॉट सीम इम्पॉर्टंट और वर्थ व्हेरी मच. म्हणजेच होतं दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक सरस ठरणे किंवा आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्याची चमक फिकी करणे. सिनोनिम्स आहेत सरपास, आउटशाईन, ओव्हरशॅडो, बी हेड अँड शोल्डर्स अबव. काय आहे सिनोनिम्स? सरपास, आउटशाईन, ओव्हरशॅडो, बी हेड अँड शोल्डर्स अबव. ओके, हे आहेत पुट समवन इन द शेड या इडमचे सिनोनिम. नेक्स्ट वर्ड आहे ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे काय होतं तर टू मेक नोन ओपनली और पब्लिकली, म्हणजेच काय करणे, काहीतरी जसं आधीच्या काळामध्ये होत होतं, राजा सांगत होते की ही घोषणा तुम्ही करून टाका, ही जाहीर करून टाका. तर एक व्यक्ती होता जो काहीतरी वाजवत होता आणि तो काय सांगत होता की आज हे राजाने घोषणा केलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना जमा करायचं आहे, जमा व्हायचा आहे दरबारासमोर. ओके, सो म्हणजेच काय होतं त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ट्रम्पेट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय होतं ट्रम्पेट म्हणजे घोषणा करणे किंवा जाहीर करणे. सो मराठीमध्ये काय होतं ट्रम्पेटचा अर्थ घोषणा करणे सुद्धा होते, हिंदीमध्ये पण घोषणा करणं होते, मराठीमध्ये काय होतं अर्थ गर्जना करणे आणि जाहीर करणे. ओके, सो ट्रम्पेटचं मीनिंग होतं टू मेक नोन ओपनली और पब्लिकली. तर त्याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं घोषणा करणं, मराठीमध्ये होते घोषणा करणे, गर्जना करणे आणि जाहीर करणे. सिनोनिम्स आहेत अनाउन्स, पब्लिश आणि प्रोक्लेम, आणि अँटोनिम्स आहेत विथहोल्ड, कन्सील आणि सप्रेस. ओके, सिनोनिम्स आहेत ट्रम्पेटचे अनाउन्स, पब्लिश आणि प्रोक्लेम, आणि अँटोनिम्स आहेत विथहोल्ड, कन्सील आणि सप्रेस. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे लेनिटी, LENITY, लेनिटी. सो लेनिटीचं मीनिंग आहे काइंड, जेंटल और कंपॅशनेट ट्रीटमेंट स्पेशली टुवर्ड समवन, म्हणजेच कोणाबद्दल दयाभाव दाखवणे, कोणाबद्दल काय करणे, सौम्यता दाखवणे, उदारता दाखवणे, त्याला म्हटलं जातं लेनिटी. ओके, दया, करुणा दाखवणे कोणाबद्दल, एखाद्याबद्दल. ओके, समवन, टुवर्ड्स समवन, स्पेशली कोणाला पण एकदम दयाभावने ट्रीट करणे, त्याला म्हटलं जातं लेनिटी. ओके, सो मराठीमध्ये काय मीनिंग होतं लेनिटी म्हणजे सौम्यता, दया किंवा उदारता. सो लेनिटीचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे काइंड, जेंटल और कंपॅशनेट ट्रीटमेंट स्पेशली टुवर्ड्स समवन. हिंदीमध्ये मीनिंग होतं दया आणि करुणा, मराठीमध्ये सुद्धा दया हे मीनिंग होतं त्याचं. आणखी काय होतं सौम्यता, दया किंवा उदारता. सिनोनिम्स आहेत मर्सी, क्लिमेन्सी आणि कंपॅशन, आणि अँटोनिम्स आहेत व्हेजिलन्स, रिव्हेंज आणि रुथलेसनेस. परत एकदा सांगते तुम्हाला लेनिटी म्हणजे काय होतं तर लेनिटी म्हणजे होते दया, करुणा, सौम्यता, दया किंवा उदारता, हे मराठीमध्ये मीनिंग आहे लेनिटीचे. सिनोनिम्स आहेत मर्सी, क्लिमेन्सी, कंपॅशन, आणि अँटोनिम्स आहेत व्हेजिलन्स, रिव्हेंज आणि रुथलेसनेस. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे विनेर, VENER, विनेर. सो विनेरचं मीनिंग होतं अ डिसेप्टिव्हली अट्रॅक्टिव्ह एक्सटर्नल अपिअरन्स, म्हणजेच काय तर दिखावा. ओके, काय आहेत विनेर म्हणजे अ डिसेप्टिव्ह अट्रॅक्टिव्ह एक्सटर्नल अपिअरन्स, म्हणजेच बाहेरचं जे अपिअरन्स आहे ते खूप चांगलं असणे, म्हणजे आत कोणी पण कसं पण असो पण बाहेरचं जे देखावा आहे, बाहेरचं जे मुखवटा आहे तो चांगला असणे. ओके, म्हणजेच एक प्रकार आपण त्याला म्हणून घेऊ की मुखवटाच असणे,
सो त्याला काय म्हटलं जातं, वेनेर असं म्हटलं जातं. म्हणजेच वरवरचा दिखावा करणे किंवा वरवरचा दिखावा, त्याला म्हटलं जातं वेनेर. सो इंग्लिशमध्ये मिनिंग आहे याचं अ डिसेप्टिव्हली अट्रॅक्टिव्ह एक्सटर्नल अपिअरन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं दिखावा आणि मराठीमध्ये याचं मिनिंग होतं वरवरचा दिखावा किंवा मुखवटा. ओके. सिनोनिम्स आहेत फेकेड आणि ग्लॉस. काय आहेत सिनोनिम्स? फेकेड आणि ग्लॉस. नेक्स्ट वर्ड आहे रिनेसन्स. सो रिनेसन्सचं मिनिंग आहे द रिवायवल ऑफ समथिंग दॅट हॅज बीन डोरमेंट. म्हणजेच काय होतं तर पुनर्जागरण किंवा नवजागरण सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो रिनेसन्स म्हणजे काय होतं, पुनरुज्जीवित करणे, पुनर्जागरण करणे किंवा नवजागरण करणे, त्याला म्हटलं जातं रिनेसन्स. ओके. सो मराठीमध्ये काय होतं रिनेसन्स म्हणजे पुनरुज्जीवन किंवा नवजागरण, प्रबोधन. ओके. आणि पुनरुज्जागरण. सो सिनोनिम्स आहेत रिनेसन्सचे रिवायवल, रिबर्थ आणि रिसर्जन्स. आणि अँटोनिम्स आहेत एक्सटेन्शन आणि डिक्लाइन. बघूया रिनेसन्स म्हणजे काय होतं, द रिवायवल ऑफ समथिंग दॅट हॅज बीन डोरमेंट. म्हणजेच काय होतं तर पुनरुज्जीवन किंवा नवजागरण आणि प्रबोधन. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं पुनरुज्जागरण. आणि सिनोनिम्स काय आहेत रिनेसन्सचे रिवायवल, रिबर्थ आणि रिसर्जन्स. आणि अँटोनिम्स आहेत एक्सटेन्शन आणि डिक्लाइन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पर्स्पिकॅशियस. ओके. PERSPICACIOUS. सो पर्स्पिकॅशियस याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, पर्स्पिकॅशियस. सो याचं मिनिंग काय होतं, हॅव्हिंग अ रेडी इनसाइट इनटू अन अंडरस्टँडिंग ऑफ थिंग्स. म्हणजेच काय, ज्याची एकदम काय असते, जसं हिंदीमध्ये इथे दिलेलं आहे कुशाग्र बुद्धी. ओके. सो मराठीमध्ये काय होतं, ज्याची एकदम तीक्ष्ण बुद्धी असते त्याला काय म्हटलं जातं, पर्स्पिकॅशियस असं म्हटलं जातं. जो लक्षवेधी आहे, आपणही म्हणू शकतो जो तल्लख आहे किंवा तीक्ष्ण बुद्धीचा आहे, त्याला म्हटलं जातं पर्स्पिकॅशियस. ओके. सो इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे पर्स्पिकॅशियसचं, हॅव्हिंग अ रेडी इनसाइट इनटू अँड अंडरस्टँडिंग ऑफ थिंग्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं कुशाग्र बुद्धी आणि मराठीमध्ये मिनिंग होतं तीक्ष्ण बुद्धीचा, तल्लख आणि लक्षवेधी. सिनोनिम्स आहेत डिसर्निंग, श्रीव्ड आणि परसेप्टिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत फुलिश, डल आणि अनइंटेलिजंट. सिनोनिम्स काय आहेत पर्स्पिकॅशियसचे डिसर्निंग, श्रीव्ड आणि परसेप्टिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत फुलिश, डल आणि अनइंटेलिजंट. नेक्स्ट आहे ओके. नेक्स्ट सुद्धा इडम दिलेला आहे. सो नेक्स्ट इडम काय आहे स्टेप इन. स्टेप इनचं मिनिंग काय होतं, टू बिकम इन्वॉल्ड इन अ डिफिकल्ट सिच्युएशन ऑर आर्ग्युमेंट इन ऑर्डर टू हेल्प फाइंड अ सोल्युशन. म्हणजेच काय करणे तर एखादं काही आर्ग्युमेंट चालू आहे, एखादी अशी कठीण परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये स्टेप इन करणे म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणे, त्याच्यामध्ये भाग घेणे, त्याला काय म्हटलं जातं स्टेप इन असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दलचं सोल्युशन फाइंड करण्याकरता त्याच्यामध्ये भाग घेणे म्हणजेच त्याच्यामध्ये काय करणे तर मध्यस्थी करणे. ओके. मध्यस्थी करणे, मदत करण्यासाठी त्याच्यामध्ये भाग घेणे, त्याला म्हटलं जातं स्टेप इन. ओके. सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग स्टेप इनचं, मध्यस्थी करणे किंवा मदत करण्यासाठी पुढे येणे. आणखी म्हणू शकतो आपण की हस्तक्षेप करणे. ओके. सो स्टेप इन या इडमचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे टू बिकम इन्वॉल्व्ड इन अ डिफिकल्ट सिच्युएशन ऑर आर्ग्युमेंट इन ऑर्डर टू हेल्प फाइंड अ सोल्युशन. डिफिकल्ट सिच्युएशन आहे, कठीण परिस्थिती आहे किंवा एखादं आर्ग्युमेंट चालू आहे, त्याच्यामध्ये मध्यस्थी करणे, त्याचं सोल्युशन फाइंड करण्याकरता. सो त्याला काय म्हटलं जातं स्टेप इनला मराठीमध्ये काय होतं मिनिंग,
मध्यस्थी करणे, मदत करण्यासाठी पुढे येणे, पुढे जाणे किंवा हस्तक्षेप करणे. सिनोनिम्स आहेत इंटरफिअर, इंटरवीन आणि इंटरसेड. सिनोनिम्स काय आहेत स्टेपिनचे? इंटरफिअर, इंटरवीन आणि इंटरसेड. लास्ट वर्ड आहे विअरिसम. विअरिसमचं मिनिंग आहे कॉझिंग वन टू फील टायर्ड ऑर बोर्ड, म्हणजे ज्याला काय येत आहे, कंटाळा येत आहे किंवा जो काय आहे थकलेला आहे खूप. ओके, त्याला काय म्हटलं जातं? विअरिसम असं म्हटलं जातं. सो विअरिसमचं मिनिंग काय? कॉझिंग वन टू फील टायर्ड ऑर बोर्ड, म्हणजे जो एकदम कंटाळलेला आहे, थकलेला आहे, थकवा येत आहे, ज्याला खूप त्रास येत आहे, त्याला म्हटलं जातं विअरिसम. सो मराठीमध्ये विअरिसमचं मिनिंग काय होतं? कंटाळवाणा किंवा थकवणारा किंवा त्रासदायक. ओके, सो विअरिसमचं मिनिंग आहे कॉझिंग वन टू फील टायर्ड ऑर बोर्ड, म्हणजेच कंटाळवाणा, थकवणारा किंवा त्रासदायक. सिनोनिम्स आहेत टायरिंग, एक्झॉस्टिंग आणि बोरिंग, आणि अँटोनिम्स आहेत इंटरेस्टिंग, एनग्रॉसिंग आणि इन्व्हॉल्विंग. सिनोनिम्स आहेत विअरिसमचे टायरिंग, एक्झॉस्टिंग आणि बोरिंग, आणि अँटोनिम्स आहेत इंटरेस्टिंग, एनग्रॉसिंग आणि इन्व्हॉल्विंग. ओके, सो परत एकदा तुम्ही हे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे मराठीमध्ये मी तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या, आणि आधीचे जे वर्ड झाले आहे ते सुद्धा वाचत चलत जा, नाहीतर मग आधीचे तुम्ही वर्ड्स विसरत चलत जाल. ओके, सो सगळे वर्ड्स एकदा तुम्ही रिवाइज करत जा सकाळी उठल्याबरोबर. हे तुम्ही रिझोल्युशन घेऊन घ्या न्यू इयरचं, की आपल्याला वोकॅब्युलरी स्ट्रॉंग करायची आपली, आणि इंग्लिश जर स्ट्रॉंग करायचं असेल तर वोकॅब्युलरी स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. कारण की जर आपल्याला कोणाशी इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आणि आपल्याला त्या एखादा वर्डच नाही सापडत आहे, की आपण त्या मराठीमध्ये आपण विचार करत आहे, पण इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला त्या मराठीच्या वर्ड करता इंग्लिशमध्ये कोणता वर्ड यूज करायचा हे जर आपल्याला कळणार नाही तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू. ओके, सो त्याकरता तुम्हाला वोकॅब्युलरी येणं खूप गरजेचं आहे. म्हणून पूर्ण जे पण वर्ड्स आहेत आपले आतापर्यंत झालेले ते सगळे तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, परत परत वाचत चला. एक असा वेळ काढा, जास्तीत जास्त वेळ नाही, 10 वर्ड्स रोजचे वाचायचे किंवा जे झालेले आहे त्याला रिव्हिजन करत घ्यायचं. 10 मिनिट द्या, 20 मिनिट द्या, असं रोज रोज 5-5 मिनिट वाढवत चलत जा. इंग्लिश न्यूजपेपर वाचत जा किंवा काही पण सगळ्यांकडे आता मोबाईल्स आहे, सगळ्यांच्या मोबाईल्समध्ये पीडीएफ्स असतात, ते पीडीएफ डाउनलोड करून इंग्लिशमध्ये वाचायचं, आणि त्या पीडीएफमध्ये जे पण काही हार्ड वर्ड्स आहेत ते हार्ड वर्ड लिहून घ्यायचे, आणि ते हार्ड वर्डचं मिनिंग काय होतं ते सुद्धा स्वतःच्या मनाने शोधण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये तुम्ही काय वाचलेलं आहे ते सुद्धा कळेल. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरजू विद्यार्थ्यांना किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत जे आता तयारीला सुरुवात करत आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी केलेली आहे त्यांना शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.